पुढच्या बातमीकडे आपण वळूया। बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पण मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटलेत तरी धनंजय मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला काही सोडलेला नाहीये। परिणामी धनंजय मुंडेंवरील दंडाची रक्कम 42 लाख रुपये झालेली आहे। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना मलबार हिल परिसरातला सातपुडा हा बंगला देण्यात आला होता। त्यांना तो बंगला त्याचं वाटप झालं होतं। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसातच सरकारी बंगला रिकामा करावा लागतो। पण धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 20 तारखेपर्यंत बंगला सोडणं अपेक्षित होतं, ते त्यांनी केलेलं नाही। ते त्यांनी अद्याप केलेलं नाही। बंगला अजूनही रिकामा केलेला नाही। त्यामुळे आता या संदर्भात बंगला वेळेत रिकामा न केल्यानं दंड भरावा लागणार आहे आणि त्या दंडाची रक्कम झाली आहे 42 लाख। दरम्यान भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर त्यांना सातपुडा देण्याचा शासकीय आदेश 23 मेलाच काढण्यात आलेला आहे। पण मुंडे यांनी अजूनही बंगला रिकामा केला नाही। त्यामुळे छगन भुजबळांना सातपुडा बंगल्यावर कधी प्रवेश मिळतो हे बघावं लागेल। सातपुडा बंगल्यात राहत असलेल्या धनंजय मुंडेंबाबत मंत्री भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं। कुणी राहत असेल तर कसं काय काढायचं असा प्रश्न भुजबळांनी विचारला। सीएम बंगल्याबाबत काय निर्णय घेतात ते बघू असं म्हणत निवासस्थानाचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलेला आहे। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं तर जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार। आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही। नाही, अजितदादाने स्वतः मला विचारलं, तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री, म्हटलं नाही, अजून घर खाली झालं की जाईन। तुमची काही तक्रार नाही किंवा हां, तक्रार वगैरे अशी काही? आणि माझी काय तक्रार असू शकते? आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार? मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या। काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहत। हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते। काही लोक जे आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात, कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं। आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं। पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे।